नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रोजच्या व्हिडिओमध्ये तेच तेच कामाचं रडाळ आणि तेच तेच कामं दाखवण्यापेक्षा म्हटलं चला आज ना तुमच्यासोबत काहीतरी मस्त असं वेगळं शेअर करूयात. आणि तसंही बघा आपल्या या चॅनलवरती डेली रुटीनसोबतच बरेचसे असे ना माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामध्ये मग आपले DIY व्हिडिओ असो किंवा सिलाई मशीनशी रिलेटेड व्हिडिओ असो, गार्डनिंग असो, स्किन केअर असो, होम मेकिंग टिप्स असो, अशा बऱ्याचशा टिप्स किंवा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर म्हटलं चला बरेच दिवस झाले ना काही DIY व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही. तर म्हटलं चला आज मस्त छान तुमच्यासोबत असा एक DIY व्हिडिओ शेअर करूयात म्हणून. तर माझ्या बेडवर ना 2-3 ना उशा होत्या अगदी छोट्या छोट्या, माझ्या म्हणजे मुलांसाठी मी त्या बनवलेल्या खूप दिवसाच्या आधी. तर त्या सगळ्या उशांना अशा चापट झाल्या होत्या. तर त्यांनाच पुन्हा आणखी त्यामध्ये कॉटन भरून आणि त्यांचा कापड वगैरे मला चेंज करायचा होता. तर त्यातला सगळा जो कॉटन आहे तर तो मी काढून घेतला आणि आता थोड्या वेळाच्या आधी तुम्ही बघितले असाल व्हाईट कलरचे ना 3 कवर मी बनवून घेतले. कवर अगदी बनवणं सोपी असतं. जी आपली पिशवी असते तर अगदी त्याच प्रकारचा आकार आपल्याला द्यायचा असतो. माझ्या ज्या या उशा आहेत तर त्या छोट्या आहेत 17x13च्या, म्हणजे माझी मुलं जेव्हा लहान होते तर तेव्हा त्यांच्यासाठी मी या उशा बनवलेल्या होत्या. तर म्हटलं चला बेडवर ना छान वाटतात. मुलं आता मोठे झाले पण तरीसुद्धा किट्टू वगैरे ना ती उशी आताही घेते. तर म्हटलं बेडवर ना बघायला खूप सुंदर दिसतात, म्हणजे बेडचा जो लुक आहे ना तर तो खरंच खूप छान येतो. तर म्हटलं चला त्यांनाच पुन्हा मस्त छान असं नवीन करूयात. तर आधीच्या ज्या त्या 3 उशा होत्या तर त्यातला कॉटनना मी या 3ही कवरमध्ये भरून घेतला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या ज्या उशा आहेत तर त्या चापट झालेल्या होत्या. तर पुन्हा आणखी या ज्या 2 उशा आहेत, म्हणजे आता सध्या ज्यातलं मी कॉटन काढत आहे तर त्या उशा पुन्हा आणखी ना रॅक्रॉनच्या कॉटनच्या ह्या उशा आहेत तर त्यासुद्धा थोड्याशा खराब झालेल्या होत्या. तर त्यांच्या जागी मी ना मागे नवीन उशा आणल्या. तर त्या उशा तशाच बेडवर पडलेल्या असायच्या. तर म्हटलं चला यातलाच जो कॉटन आहे ना तर त्यांचाच वापर करूया, नाहीतर मग म्हटलं दुसराही आणलं तरी चालतं. 180-190 रुपये किलोला कॉटन येतो आणि म्हणजे 1 किलोमध्ये 2 ते 3 छोट्या उशा आपल्या आरामात बनतात. पण त्या एकाच उशीमधलं कॉटन मला लागलं. आणि छान मस्त अशा या ज्या उशा आहेत तर त्यामध्ये म्हणजे जे कवर होते त्यामध्ये मी पूर्ण जो कॉटन आहे तर तो आधी पिंजून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पूर्ण फिल करून घेतला. आणि अशा प्रकारे पुन्हा त्यांना त्यांची जी बाजू आहे तर ती बंद करून घेतली. आणि छान असं पिटणीने त्यांना ना पुन्हा असं पिटून घेतलं, म्हणजे सगळा जो कॉटन आहे तर तो इक्वली सगळ्या भागांमध्ये जातो. मस्त छान अशा ज्या उशा आहेत तर त्या बनवून तयार झाल्या आणि माझं काम चालूच होतं. तर ही आमच्या फ्लॅटची चिल्लर पिल्लर मंडळी, देवाजवळचा जो प्रसाद आहे तर तो खाण्यासाठी त्यांची आधामधात कधीतरी अशी जी लाईन आहे तर ती लागलेली असते. तर म्हटलं चला त्यांना मस्त छान असा प्रसाद दिला. आणि त्यानंतर ना या उशांसाठी मला कवर बनवायचे होते. व्हिडिओ थोडा फास्ट होत आहे कारण व्हिडिओ खूप लांब झाला असता, त्यामुळे मग मी तुम्हाला थोडंसं फास्टमध्ये सांगत आहे. तर हे जे कवर आहेत तर ते मी बनवायला घेतले. आणि कवरसाठी एक ना ही बेडशीट होती माझ्याकडे, तर एक डबल बेडची बेडशीट मी बनवली, म्हणजे ही रोड साईडवरूनच मी घेतलेली होती. तर ती बेडशीट होती तर त्याचेच कवर मी बनवायला घेतले, त्यांना कट करून घेतलं. आणि आजचा ना सानूचा वाढदिवससुद्धा होता. तर तिने घरी छान असा केक बनवलेला होता. दुकानातून काही तिने आणलेला नाही, म्हणाली पप्पा जेव्हा येतील तर तेव्हा छान असं सेलिब्रेशन करू म्हणून. तर एक छोटासा तिने केक बनवलेला आणि तोच केक कटिंग झाला, म्हणजे छोटंसं असं एक सेलिब्रेशन झालं. आणि त्यानंतर मग हा आहे दुसरा दिवस. त्या दिवशी तर ते काम काही पूर्ण झालेलं नव्हतं. तर ज्या बेडशीट म्हणजे जे कापड मी कव्हरसाठी कट केलेले होते तर त्यापैकी एक जी बेडशीट आहे तर ती छान अशी भरगच्च कपड्याची होती, जाड्या कपड्याची. पण एक बेडशीट ना थोडीशी पातळ कपड्याची होती. तर त्याला मला ना लायनिंग लावून घ्यायची होती, म्हणजेच अस्तर लावून घ्यायचं होतं. तर ते अस्तर मी लावून घेतलं. आणि उशांसाठीचा जो कापड आहे तर तो मी अखंडच ठेवलेला आहे, त्याला कुठेही कट केलेलं नाही. आणि अखंड कापडामधूनच मी उशांचे कवर बनवणार आहे. तर 42x18चा हा जो कापड आहे तर तो मी कट करून घेतला, म्हणजे माझ्या उशा आहेत 17x13च्या. तर 42x18चा हा जो कापड आहे तर तो मी कट करून घेतला, कारण आपण इकडून तिकडून पूर्ण असं ना सगळं फोल्ड करून घेतो तर त्यामुळे कापड थोडासा जास्तच ठेवायचा.
तर बघा अशा प्रकारे ना हा कापड कट करून घेतला. कापडाच्या दोनही ज्या बाजू आहेत तर त्यांना म्हणजे आतमधल्या बाजूला ना त्यांना अशी फोल्ड करून घेतली, म्हणजे त्याचे धागे आहेत जे सुतं आहेत तर ते निघायला नको. आणि कवर बनवण्यासाठी बघा अशा प्रकारे कवर आपल्याला बनवायचा आहे. तर एका शॉर्ट व्हिडिओसाठी हा कवर मला बनवायचा होता, तर तो मी बनवून घेतला. आणि त्यानंतर बघा दुसरा जो कवर आहे तर तो मी इथे बनवायला घेतला. कवर कशा प्रकारे आपण त्याचे कापड कशा प्रकारे ठेवायचे आहे तर ते मी थोड्या वेळाच्या आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. त्यानंतर त्याच्या ज्या बाजू आहेत तर त्या बंद करून घेतल्या. वरची आणि खालची बाजू बंदच होती, फक्त साईडच्या ज्या बाजू आहेत तर त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या होत्या. आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा हा जो एक कवर आहे तर तो बनून तयार झालेला आहे. आणि त्याची जी बाहेरची बाजू आहे, म्हणजे उशीच्या कवरला तुम्हाला माहिती असेल की बाहेरच्या ज्या बाजू आहेत तर त्याला ना बाहेरून सिलाई दिलेली असते, म्हणजे त्याची जी फिनिशिंग आहे तर ती व्यवस्थित येते आणि बघायलासुद्धा छान दिसते. तर अशा प्रकारे बाहेरची जी बाजू आहे तर त्यांनासुद्धा मी जी सिलाई आहे तर ती करून घेतली. कवर छोटे आहेत कारण उशा छोट्या होत्या. तर बघा अशा प्रकारे पूर्ण जी बाजू आहे तर ती बंद करून घेतली. आणि आपल्या म्हणजे ज्या उशा आहेत, जे पिलो आहेत, स्मॉल पिलो आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे बेड सजवण्यासाठी, बेड डेकोरेशनसाठी आपण या उशांचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे बघा या ज्या उशा आहेत तर त्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि मस्त छान बघा, बघायलाही सुंदर दिसते. आणि जर तुमच्या इथे लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा या उशा बनवू शकता. अगदी स्वस्तामध्ये कॉटन येतो. रॅक्रॉनचा जो कापूस आहे तर तो 170, 180 किंवा जवळपास 200 रुपये किलोला हा कॉटन येतो. आणि 1 किलोमध्ये 3 उशा तुमच्या आरामात बनतात. तर बघू शकत असाल खूप सुंदर अशा ज्या उशा आहेत तर त्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि अगदी एकही रुपया खर्च न करता, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की घर सजवण्यासाठी ना खूप असे म्हणजे पैसे खर्च करावे लागतात किंवा खूप म्हणजे मेहनत असते किंवा काय असते. पण अगदी स्वस्तामध्ये किंवा लो कॉस्ट ज्याला म्हणतो आपण, कमी बजेटमध्ये, तर त्यामध्ये सुद्धा आपण आपलं जे घर आहे तर ते सजवू शकतो. इथे पुन्हा आणखी दुसरी गोष्ट मी बनवायला घेतली. त्या ज्या उशा आहेत, 3 पिलो मी बनवलेले होते तर ते डबल बेडसाठी बनवलेले. त्यानंतर इथे ज्या बेडवर मी बसलेली आहे तर हाच कापड ना माझ्याकडे पुन्हा खूप सारा वाचलेला होता. तर याच बेडसाठी पुन्हा आणखी ही एक गोष्ट मी बनवून घेतलेली आहे. कशा प्रकारे त्याचा वापर करणार आहे, काय बनवलेला आहे तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला कळेलच. तर मस्त छान अशी ही एक म्हणजे बेडशीटच आहे ही. तर ती मी बनवून घेतलेली आहे, म्हणजे त्याला फोल्डच करायचं होतं. एका बेडशीटचा हा कापड वाचलेला होता. त्यानंतर ज्या उशा मी बनवलेल्या होत्या तर बघा 2 ना लाईट कलरच्या मला बनवायच्या होत्या. त्यांचे जे कवर आहे तर ते 2 लाईट कलरचे बनवायचे होते आणि 2 असे ना ऑरेंज कलरचे डार्क कवर बनवायचे होते. म्हणजे त्यातला जो पॅटर्न आहे तर तो आपण चेंज करू ठेवू शकतो. तर म्हणून मग 2 लाईट कलरच्या म्हणजे हे कवर मी बनवलेले आणि 2 डार्क कलरचे बनवलेले. म्हणजे बेडशीटच्या अकॉर्डिंग आपल्याला लाईट कलर ठेवायचा की डार्क कलर ठेवायचा, तर या हिशोबाने हे जे कवर आहेत तर ते मी बनवले आणि खूप सुंदर दिसत आहेत. त्यानंतर पुन्हा आणखी तिसऱ्या बेडसाठी मला पुन्हा एक हे बेड रनर मला बनवायचं होतं. तर जी ऑरेंज कलरची बेडशीट होती तर त्यातलाच कापड ना पुन्हा हा वाचलेला होता. तर तो ना थोडंसं म्हणजे त्याला मला ॲडजस्ट करावं लागलं, म्हणजे कापडाची जी रुंदी आहे तर ती थोडीशी कमी होती. तर त्याला मी जॉईंट करून घेतला. अशा प्रकारे कुठलाही कापड आपण जॉईंट करतो तर त्याला मधातून जी प्रेस सिलाई असते तर ती द्यायची, म्हणजे वरची जी फ्रेश सिलाई आहे तर ती ना छान अशी व्यवस्थित दिसते आणि बघायला छान दिसते. बरं, ही जी बेडशीट आहे तर ती ना पातळ होती, म्हणजे यातला जो कापड आहे तर तो अगदी असा सैल होता. तर पुन्हा याला मला ना म्हणजे जो अस्तर असतो तर तो अस्तर लावावा लागला. हे जे कपडे आहेत अस्तरचे तर ते माझ्याकडे ठेवलेलेच होते, तर त्यामुळे मला त्याच्यासाठी सुद्धा कुठलाही खर्च करावा लागला नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकत असाल हा जो अस्तर आहे तर तो इथे लावणं माझं चालू आहे. स्पेशली म्हणजे बघा आपल्या इथे जेव्हा कोणी बेडवर जेवण वगैरे करतात किंवा आपण बेडवर बसून चहा, कॉफी किंवा नाश्ता वगैरे करतो तर त्यावेळेला बेडवर आपण हे ठेवू शकतो. तर बघू शकत असाल अशा प्रकारे ना पूर्ण ती जी बाजू आहे तर ती मी ना म्हणजे अस्तरसोबत अटॅच करून घेतली आणि त्यानंतर चारही बाजूने तो जो कापड आहे तर तो फोल्ड करून घेतला आणि खूप छान असा बेड रनर जो आहे तर तो बनवून तयार झालेला आहे. समोर तुम्हाला याचा वापर मी करून दाखवणारच की कुठल्यासाठी आणि कशा प्रकारे म्हणजे कशासाठी हा मी बनवलेला आहे.
तर ज्या उशा मी बनवलेल्या होत्या, छोट्या छोट्या ज्या पिलो बनवलेल्या होत्या, तर बघू शकत असाल इथे या बेडवर मी घातलेल्या. आणि याचा जो पॅटर्न आहे तर तो आपण बदलू टाकू शकतो. म्हणजे लाईट कलरची बेडशीट असेल तर डार्क कलरचे पिलो आणि एक लाईट कलरचा पिलो, आणि जर समजा डार्क कलरची बेडशीट असेल तर लाईट कलरचे पिलो, तर असा पॅटर्न आपण यामध्ये क्रिएट करू शकतो. जी बेडशीट मी बनवलेली होती तर ती बघा या बेडसाठी बनवलेली होती. हा जो कापड आहे तर तो तसाच वाया गेला असता. तर मस्त छान त्याला चारही बाजूने फोल्ड करून घेतलं आणि खूप सुंदर अशी जी बेडशीट आहे तर ती बनून तयार झालेली. जो बेडरनर मी बनवलेला होता तर तो ॲक्च्युली ना बाहेरच्या बेडसाठी बनवलेला आहे, सासूबाईंच्या बेडसाठी. कारण त्यांचं जेवणं खाणं सगळं बेडवरच असतं आणि बेडशीट ना 2-3 दिवसातच त्या खराब करतात. तर त्यामुळे त्यांच्या बेडसाठी अशा प्रकारे हा जो रनर आहे तर तो मी बनवलेला. म्हणजे इथे जेवणाचं ताट किंवा चहा कॉफी जे काही आहे तर ते आपण इथे ठेवू शकतो. तर अशा प्रकारे बघा, अगदी कुठलाही रुपया खर्च न करता, बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये असतं की घर सजवायचं आहे तर खूप पैसे खर्च करावे लागतात, पण असं काहीही नसतं. आपल्याला जर करायची इच्छा असेल तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आपण आपलं जे घर आहे तर ते मस्त छान असं सजवू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगू शकता. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.